मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आपण बघतोय 12वीचा सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आपण त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला लिक्विडशी संबंधित असलेलं जे काही नवीन प्रॉपर्टीज आहेत ते बघायला घेतलेले आहेत. त्यातलीच आता नवीन एक आहे विस्कॉसिटी, शिवाय स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. ओके, बघूया की हे सगळं काय आहे. खूप सोप्या कन्सेप्ट्स आहेत, तुम्हाला त्या पटकन लक्षात येतील. तर ह्या पेजवरती तुम्ही बघू शकता की इथे टर्ब्युलंट फ्लो आणखी स्ट्रीमलाईन फ्लो ह्यांच्यामधलं डिस्टिंग्विश केलेलं आहे, त्यांच्यामधला फरक दिलेला आहे. सोबतच बऱ्याचशा ह्याच्यामध्ये काय दिसतात तुम्हाला, डेफिनेशन्स दिसत आहेत. ओके, त्या डेफिनेशन्स काय काय आहेत ते आपण काय करूया, वन बाय वन समजावून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये काय आहे, फ्लुइड आहे आणि ते पण कसं आहे, फ्लुइड फ्लो होताला फ्लुइड म्हणजे फ्लो होणारं फ्लुइड त्याला आपण म्हणायचं हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रो मीन्स फ्लुइड लिक्विडशी रिलेटेड, आणि डायनॅमिक्स मीन्स ते काय आहे, फ्लोमध्ये आहे, मोशनमध्ये आहे. ओके, बघा इथे आहे एक तुम्हाला फ्लो दाखवला आहे. म्हणजे असं कन्सिडर करा की ही एक काय आहे, ट्यूब आहे. अशी जशी आपली रेग्युलर पाईपलाईन अशी तशी पाईप आहे आणि त्या पाईपमधून पाणी वाहत आहे. तेच म्हणजे काय, फ्लो आहे लिक्विडचा. मग त्याच्यामध्ये लिक्विडचे कोण असणार आहेत, पार्टिकल्स असणार आहेत, मोलिक्युल्स असणार आहेत, आणि ते पळत असणार आहेत एका लाईनमध्ये, एका रेषेमध्ये. आता हे कधी, जेव्हा ते पाणी व्यवस्थित कमी स्पीडनं संथ गतीनं असं वाहत असेल त्यावेळी, म्हणजे ते एका लाईनमध्ये स्ट्रेट जात राहील. पण हेच पाणी जेव्हा काय होईल, अगदी खळखळून वाहत असेल, स्पीडनं वाहत असेल, जसं पूर आलेलं पाणी आणि रेग्युलर वाहती नदी, नेहमीची आपली वर्षभर वाहणारी नदी कशी असते, एक संत एका डायरेक्शनमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये जाणारी नदी. आणि हे जेव्हा पूर येतोय तेव्हा मग ती कशी असते, खळखळून वाहत असते, बऱ्याचशा डायरेक्शनमध्ये तिचं पाणी जात असते, त्याच्यामध्ये एडीज तयार होत असतात, भोवरेज वगैरे तयार होत असतात. मग ते म्हणजे काय आहे, टर्ब्युलंट. आणि जे नेहमीचं वाहणारं पाणी संथ गतीनं स्ट्रेट ते आहे ते म्हणजे काय, स्ट्रीमलाईन फ्लो. मग त्याच्याशी संबंधित काय तिथं बरेचसे डेफिनेशन्स दिलेले आहेत. ओके, बघूया. तो ह्या डेफिनेशन्स त्याच्यासाठी आपण स्कीमॅटिक जरासं डायग्राम चेक करूया. ओके, सो पहिलीच इथं काय सांगितले, स्टेडी फ्लो सांगितलेले आहे. स्टेडी फ्लो म्हणजे तेच जे मी मगाशी म्हटलं ते, की असं पाणी पाईपमधून वाहायले, किंवा एक नदी आहे जी शांत अशी वाहत आहे, तर ते म्हणजे स्टेडी फ्लो आहे. एकसारखं पाणी वाहत राहते, कॉन्स्टंट वाहत राहते, युनिफॉर्म ते पाणी वाहत राहते. मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रेशर मोजू शकताय, वेलॉसिटी मोजू शकताय, आणि कोणत्या पण पॉईंटला तुम्ही जर त्या लिक्विडचं प्रेशर आणि वेलॉसिटी जर मेजर केली तर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू काय मिळतील, त्या सेमच मिळतील. ठीक आहे, सो असं म्हणजे काय असतं, स्टेडी फ्लो. नेक्स्ट आहे फ्लो लाईन. फ्लो लाईन म्हणजे काय आहे, प्रत्येक पार्टिकलचा आपापला मार्ग, पाथ. ओके, म्हणजे कसं बघूया, इकडे आपण डायग्राम बघूया की समजा असं काय आहे, एका बिकरमध्ये असं लिक्विड आहे, आणि ह्या लिक्विडचे हे ब्ल्यू आणि रेड कलरचे काय आहेत, मॉलिक्युल्स आहेत किंवा पार्टिकल्स आहेत. समजा हे पाणी आपण एका ट्यूबमध्ये ओतलं ह्या, आणि तिथून ते आता काय होणार आहे, फ्लो होणार आहे. मग हे फ्लो होताना ते अशा पद्धतीनं फ्लो होतील. बघा, जे काही मी आता ब्ल्यू कलरचे पार्टिकल्स म्हटलं ते असे स्ट्रेट लाईनमध्ये असे पुढे जातील. तसंच हे जे रेड कलरचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते पण असे स्ट्रेट लाईनमध्ये पुढे जातील. सो हे काय आहेत, फ्लो होणारं पाईपमधून लिक्विड आहे, आणि हे सगळे मॉलिक्युल्स, पार्टिकल्स हे त्यांचे काय आहेत, लाईन्स आहेत, जे तिथून ते वाहत चाललेत एका स्ट्रेट लाईनमध्ये. सो हे म्हणजे काय आहेत, फ्लो लाईन्स. सो पहिली डेफिनेशन जी आहे ती कशाची आहे, फ्लो लाईन, इट इज द पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्ट्रीमलाईन. ओके, it is a curve whose tangent at any point in the flow is in the direction of the velocity of the flow at that point. Streamline and flow lines are identical for a steady flow. Okay, स्ट्रीमलाईन म्हणजे तेच तुम्ही फ्लो लाईन्स म्हणू शकताय जेव्हा पाणी शांतपणे वाहत असेल त्यावेळी. नेक्स्ट आहे फ्लो ट्यूब. ओके, फ्लो ट्यूब जी आहे ती समजावून घ्या. समजा आपण मागाशी म्हटलं तसं हे कोण आहेत, पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत, पार्टिकल्स आहेत, जसे एका लाईनमध्ये वाहत आहेत स्टेडी फ्लोमध्ये. समजा आपण त्यांचा ग्रुप केला, समजा असं हे पहिले जे पार्टिकल्स आहेत त्यांचा आपण काय बनवला, असा ग्रुप बनवला ह्या पद्धतीचा. आता हा ग्रुप बनवल्यानंतर असे आपण त्यांचं एक ट्यूबच्या आकाराचा शेप बनवू शकतो, आणि त्याच्यामध्ये बघा ते एवढे पार्टिकल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत.
आणि हे त्यांचे काय आहेत, फ्लो लाईन्स आहेत. मग हा फ्लो लाईन्सचा काय झाला, बंडल झाला. जो आपण ग्रीन कलरचा केलेला आहे तो काय आहे, फ्लो लाईन्सचा बंडल झाला, ज्याच्यामध्ये बरेचसे पार्टिकल्स आपापल्या मार्गाने काय करत आहेत, ट्रॅव्हल करत आहेत, फ्लो करत आहेत. मग ही म्हणजे झाली एक फ्लो ट्यूब. आपण अशा पद्धतीने इमॅजिनरी फ्लो ट्यूब आहे ती, काय तिथं नळी बसवलेली नाही किंवा दुसरी कोणती पाईप इन्सर्ट केलेली नाही, इमॅजिनरी आपण म्हणाले बंडल एक ते जे पार्टिकल्स आहेत त्यांच्या स्ट्रीमलाईनचा. असंच मग आपण आणखी घेऊ शकतोय, राहिलेल्या पार्टिकल्स आपण एक बंडल बनवू शकतोय. ही पण काय आहे, फ्लो ट्यूब आहे. ही पण काय आहे, एक फ्लो ट्यूब आहे. सो पहिली फ्लो ट्यूब, त्याच्यामध्ये असणारे पार्टिकल्स वेगळे आहेत हे, आणि हे त्यांच्या स्ट्रीमलाईन्स. ही दुसरी ट्यूब, ह्या दुसऱ्या ट्यूबमध्ये असणारे हे पार्टिकल्स आणि हे त्यांचे फ्लो लाईन्स. सो पहिली ट्यूब आणि दुसरी ट्यूब एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही आहे, किंवा ते एकमेकांना क्रॉस करणार नाहीत, किंवा ते एकमेकांमध्ये मर्ज होणार नाहीत. ते एकमेकांना काय आहे, पॅरलल असणार आहेत. सो हे म्हणजे काय आहेत, फ्लो ट्यूब आहेत. ठीक आहे. सो फ्लो ट्यूब काय आहे, इमॅजिनरी बंडल ऑफ स्ट्रीमलाईन्स ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे. सो हे म्हणजे काय झालं, फ्लो लाईन्स आणि फ्लो ट्यूब झालं. नेक्स्ट आहे लॅमिनार किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. लॅमिनार म्हणजेच स्ट्रीमलाईन, शांतपणे संतपणे वाहणारा फ्लो, प्रवाह, जशी नदी वर्षभर वाहते अगदी तशी. आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय, ते पूर आल्यानंतर खवळलेली जी नदी असते, जी वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये फ्लो होत असते पाणी, ती त्याच्यामध्ये कोणत्या तरी पाण्याचं स्पीड जास्त असते, कोणत्या तरी पाण्याचं कमी असते. सो हे काय आहेत, टर्ब्युलंट फ्लो आहे. सो स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो काय आहे, डिफरंट आहे. ओके. ह्यांच्यामधला पण आपल्याला काय दिलं आहे, फरक दिलेला आहे. ही एक सिम्पल डायग्राम आहे. ह्या सिम्पल डायग्रामवरून पण आपण काय करू शकतो, बघा ही दाखवलेलं आहे स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे संतपणे शांत वाहणारी नदी किंवा एखाद्या पाईपमधून वाहणारं पाणी, जे एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित चाललेलं असेल आणि सगळ्या पार्टिकलची वेलॉसिटी सेम असणार आहे, प्रेशर सेम असणार आहे. आणि हे म्हणजे पूर आलेलं पाणी, टर्ब्युलंट फ्लो. वरती आहे स्ट्रीमलाईन फ्लो, इथं आहे टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लोमध्ये बघा पाण्याची डायरेक्शन, सगळ्या पाण्याची डायरेक्शन सेम आहे का, नाही, डिफरंट डायरेक्शन्स आहेत. काही काही जागी पाणी असं गोल फिरत जाईल, एडीज तयार होतील, ते भोवरे तयार होतील. प्रत्येक पाण्याचं स्पीड काय आहे, कमी जास्त आहे. प्रत्येक जागी प्रेशर काय असेल, डिफरंट असेल. सो हे म्हणजे काय आहे, एक सिम्पल डायग्राम आहे स्ट्रीमलाईन फ्लो आणखी टर्ब्युलंट फ्लोची. हा त्यांच्यामधला फरक दिलाय. ओके, बघूया. सो फरक सगळे काय आहेत, सोपे आहेत. पहिला बघूया, स्ट्रीमलाईनमध्ये बघा, द स्मूथ फ्लो ऑफ अ फ्लुइड, एकदम स्मूथ असा काय वाहणारा काय आहे, प्रवाह आहे, विथ वेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी. ओके, क्रिटिकल वेलॉसिटी बघूया. एखादा फ्लो काय असतोय, असं शांत वाहणाराच फ्लो असतोय. मग ह्याचं स्पीड समजा काहीतरी 100 मीटर पर सेकंड आहे पाण्याचं स्पीड, आणि तो अजून काय आहे, स्ट्रीमलाईनच आहे. त्याच्यानंतर पाण्याचं स्पीड समजा आपण डबल केलं, वाढवलं, 200 मीटर पर सेकंड केलं. सो आता पाण्याचं स्पीड वाढलं आहे आणि पाणी आता थोडंसं काय करत असेल, आवाज करत फिरत असेल, म्हणजे त्याचा आवाज वाढेल, त्याचा खळखळाट हळूहळू वाढायला चालू होईल. समजा ह्या पाण्याचं लिमिट आहे 300, आणि म्हणजे 295पर्यंत ठीक आहे, हे स्ट्रीमलाईन व्यवस्थितच व्हाईल. पण जसं ह्याचं स्पीड 300च्या पुढे जाईल, हे पाणी असं न वाहता ते असं खवळलेलं असेल, डायरेक्शन वेगवेगळी असेल, प्रेशर आणि वेलॉसिटी चेंज झालेली असेल. म्हणजे जो स्टेडी फ्लो होता तो आता चेंज झाला, कशामध्ये, टर्ब्युलंटमध्ये. मग हे असं का घडलं, तर आपण काय केलं, एक सर्टन लिमिट होतं वेलॉसिटीचं, जे आपण क्रॉस केलं, आणि ते कोणतं होतं, 300 मीटर पर सेकंड. मग आपण 300ला काय म्हणू शकतोय, क्रिटिकल वेलॉसिटी. म्हणजे जर एखादं पाणी 300पेक्षा कमी स्पीडनं वाहत असेल तर ते स्ट्रीमलाईनच असेल, शांत वाहणारच पाणी असेल. पण जसं का त्याचं स्पीड जास्त होईल 300पेक्षा, तर तो कशामध्ये कन्वर्ट होईल, टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे प्रत्येक लिक्विडला त्याचं ठरलेलं काय असते, क्रिटिकल वेलॉसिटी, एक सर्टन वेलॉसिटी, एक लिमिट, की त्याच्यावर ते पाणी काय होणार, अस्ताव्यस्त होईल, आणखी पूर आल्यासारखं ते वाहायला सुरू होईल. मग हेच इथं सांगितलं आहे की एक पाण्याचा स्मूथ असा काय आहे, फ्लुइडचा प्रवाह आहे, ज्याच्यामध्ये वेलॉसिटी स्मॉलर दॅन काय आहे, क्रिटिकल वेलॉसिटी, इज कॉल्ड स्ट्रीमलाईन फ्लो अँड ऑर लॅमिनार फ्लो.
म्हणजे हे काय आहे, डेफिनेशन आहे. पहिला जो फरक त्याच्यामध्ये सांगितला तो ॲक्च्युली काय आहे, डेफिनेशन. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय आहे, द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड व्हेन इट्स वेलॉसिटी इन्क्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल वेलॉसिटी. हा इरेग्युलर म्हणजे त्याच्यामध्ये एकसारखेपणा काहीच नाही आहे. अनस्टेडी म्हणजे तो स्टेडी नाही आहे, त्याचं इकडे डायरेक्शन्स काय आहेत, भरपूर अशा त्याच्या डायरेक्शन्स आहेत. आणि वेलॉसिटी काय आहे, खूपच जास्त वाढलेली असते. सो त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहोत, टर्ब्युलंट फ्लो असं म्हणणार आहोत. सेकंड बघा, इन अ स्ट्रीमलाईन फ्लो वेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये संथ वाहणाऱ्या नदीमध्ये तुम्ही कोणत्याही पॉईंटला काय मोजा, फ्लुइडची वेलॉसिटी मोजा, सगळीकडे तुम्हाला वेलॉसिटी काय मिळेल, एकसारखीच मिळेल, सेम मिळेल. हेच जेव्हा टर्ब्युलंट फ्लो म्हणजे पूर आलेलं पाणी, खवळलेलं पाणी जेव्हा नदी वाहत असणार आहे स्पीडनं, त्याच्यामध्ये वेगळ्या जागी जाऊन तुम्ही काय करा, वेगळ्या पॉईंटला वेलॉसिटी मोजा. प्रत्येक जागी वेलॉसिटी आपल्याला काय मिळेल, डिफरंट मिळेल. थर्ड बघा, द स्ट्रीमलाईन कॅन नेवर इंटरसेक्ट, दॅट इज दे आर ऑलवेज पॅरलल. स्ट्रीमलाईन फ्लो हे जे काही फ्लो होणारे पाणी आहे, आता हे पाण्यामध्ये बरेचसे असे काय तयार झालेत, पट्ट्या तयार झालेत, म्हणजे लेयर्स तयार झालेत. आणि ह्या लेयर्स एकमेकांना काय होत नाहीत, किंवा दोन स्ट्रीमलाईन फ्लो जर वाहत असतील तर ते एकमेकांमध्ये काय होणार नाहीत, इंटरसेक्ट होणार नाहीत, त्याशी पॅरलल वाहत राहतील. असं काय सांगितलं आहे. तिसरा फरक आहे टर्ब्युलंटमध्ये. बघा काय सांगतात, इन अ टर्ब्युलंट फ्लो ॲट सम पॉईंट्स द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्ज राईज टू एडीज. एडीज म्हणजेच काय, भवरे तयार होतात. जेव्हा असं पूर आलेलं खवळलेलं हे जे काही पाणी असेल नदीचं, त्याच्यामध्ये पाण्याची डायरेक्शन काय आहे, एकसारखी समोर स्ट्रेट न वाहणारी अशी असेल. ती अशी साईडला पण गेलेलं असेल, काही पाणी रोटेट होत असेल, काही 90 डिग्रीमध्ये गोल फिरत असेल, आणि मग त्याच्यामुळे काय तयार होतात, भवरे तयार होतात, असं त्याच्यामध्ये सांगितलं आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्शन बघा, ॲरोज सगळे काय आहेत, ॲरोजची डायरेक्शन सगळी काय आहे, स्ट्रेट आहे, समोरच आहे. सगळं पाणी एकाच डायरेक्शनमध्ये वाहत आहे. इथं सगळं पाणी एका डायरेक्शनमध्ये वाहत नाही आहे. हाच म्हणजे काय आहे, थर्ड डिफरन्स त्याच्यामधला सांगितला आहे. लास्ट बघा, स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर अ प्लेन सरफेस कॅन बी अज्युम्ड टू बी डिवायडेड इंटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स. जेव्हा एखादं फ्लुइड, समजा हे पाणी आहे आणि हे काय आहे, एका सरफेसवरून वाहत आहे, तेव्हा त्याच्यामध्ये असे काय तयार होणार आहेत, पाण्याचे लेयर्स. ही एक लेयर जी पाण्याची पट्टी तयार होईल, ही एक पट्टी, ही एक पट्टी तयार होईल, ही एक लेयर तयार होईल, अशा त्याच्या काय तयार होत जातील, लेयर्स तयार होत जातील. आणि प्रत्येक वरच्या लेयरचं, म्हणजे समजा आपण ह्या दोन लेयर घेतला, म्हणजे ही एक लेयर समजा आपण म्हटलं दोन ॲरोच्या मधली, आणि ह्या दोन ॲरोच्या मधली दुसरी लेयर, तर प्रत्येक वरची लेयर खालच्या लेयरपेक्षा काय असणार आहे, स्पीडमध्ये असेल. म्हणजे ह्या लेयरचं स्पीड ह्या लेयरपेक्षा काय असेल, जास्त असेल. तसंच ह्या लेयरचं स्पीड ह्या लेयरपेक्षा काय असेल, जास्त असेल. म्हणजे प्रत्येक वरची लेयर काय असणार आहे, खालच्या लेयरपेक्षा स्पीडनं पुढे जात असेल. मग असं जर होणार असेल तर वरच्या पट्टीतलं पाणी, वरच्या लेयरमधलं जे काही लिक्विड असेल ते काय असणार आहे, स्पीडनं वाहत असेल. सगळ्यात जास्त स्पीड मग ह्या वरच्या पट्टीतल्या पाण्यात असेल. सो प्रत्येक खालची लेयर ही स्लो आहे, आणि त्यामुळे ती वरच्या वाहणाऱ्या लेयरला काय करेल, घर्षण बल देईल आणि मागे ओढण्याचा प्रयत्न करेल. सो बघा काय सांगितलं त्याच्यामध्ये, streamlined flow over a plane surface can be assumed to be divided into a number of plane layers. In a flow of liquid through a pipe of uniform cross-sectional area, all the streamlines will be parallel to the axis of the ट्यूब. आणि सगळं एखाद्या पाईपमधून वाहणार जर स्ट्रीमलाईन फ्लो असेल तर सगळ्या पाण्याचे सगळ्या लेयर्सची डायरेक्शन काय असणार आहे, पाईपला पॅरलल असेल, पुढे पुढे जाणारी असेल. जसं ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, ह्या डायग्राममध्ये वाहणारं जे काही पाणी आहे, ही जी आपण चॉकलेटी कलरची वरती काय दाखवली, ही पाईप दाखवली आहे. ह्या पाईपला हे जे वाहणारे जे काही पाणी आहे, जे काही पार्टिकल्स आहेत, त्यांची जी काही डायरेक्शन आहे ती काय आहे, पॅरलल आहे. ती इथं पण दिसतेच. इकडे बघा लास्टला काय सांगितलं, अ फ्लो ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव इन रँडम डायरेक्शन. डायरेक्शन काय होते याच्यामध्ये, प्रत्येक पार्टिकलची रँडम होते, कशीही पसरलेली असते, कोण पण पाणी कुठल्याही डायरेक्शनमध्ये फ्लो होत असते. ह्याच्यामध्ये सगळं पाणी काय आहे, एकाच डायरेक्शनमध्ये जात असते. सो हा काय झाला, डिफरन्स झाला स्ट्रीमलाईन फ्लो आणखी टर्ब्युलंट फ्लोमधला.
नेक्स्ट आहे आपण जे मागाशी म्हटलं की क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे एक सर्टन लिमिट, की ज्या लिमिटच्या क्रॉस केल्यानंतर एखादं स्ट्रीमलाईन फ्लो कशामध्ये कन्वर्ट होतं आहे, टर्ब्युलंटमध्ये. ओके. आणि सोबतच काय आहे, रेनॉल्ड्स नंबर. ओके. समजा आपण म्हटलं की अशी एक काय आहे, पाईप आहे आणि ह्या पाईपमधून पाणी काय व्हायलं आहे, फ्लो व्हायला आहे. मग ह्या पाईपचा काय आहे, डायमीटर. आता त्या पाईपमधून फ्लो होणारा हा काय आहे, लिक्विड, हे काय आहे, स्ट्रीमलाईन फ्लो आहे. बघूया. सो इथं आपल्याला ऑसबॉर्न रेनॉल्ड ह्यांनी काय दिलेलं आहे, क्रिटिकल वेलॉसिटीसाठी इक्वेशन दिलेलं आहे. ते डायरेक्ट आहे, डेरिव्हेशन नाही आहे त्याचं. डायरेक्ट तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. व्ही सी म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी, आर एन म्हणजे रेनॉल्ड्स नंबर, इटा इटा आपल्याला लक्षात येईल, रो डेन्सिटी, डी डायमीटर. ओके. बघा. सो हे काय आहे, क्रिटिकल वेलॉसिटी, रेनॉल्ड्स नंबर, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, रो म्हणजे डेन्सिटी आणि डी म्हणजे डायमीटर. सो हा फॉर्म्युला काय आहे, डायरेक्ट लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये हे जे आहे इटा, सिम्बॉलचं नाव काय त्या इटा, तो काय आहे इथं कॉन्स्टंट आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. प्रत्येक लिक्विडची विस्कॉसिटी नावाची काय असते प्रॉपर्टी, त्याच्याशी तो रिलेट आहे. ओके. नेक्स्ट ह्याला आपल्याला पॉईंटमध्ये आपल्याला तो समजेलच की विस्कॉसिटी म्हणजे काय आहे ते. मग हा फॉर्म्युला जो आपल्याला आहे क्रिटिकल वेलॉसिटीचा, जो आपल्याला रेनॉल्डने दिला आहे, तो आपण चेंज करूया आरसाठी, मॉडिफाय करूया आरसाठी. मग आर सोबत इकडे जे जे आहेत त्यांना आपण पलीकडे पाठवलं. सो पलीकडे गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल, वेलॉसिटी, डेन्सिटी, डायमीटर अपॉन इटा. हे म्हणजे काय होईल, रेनॉल्ड्स नंबर. नावातच आहे रेनॉल्ड्सचा, तो सायंटिस्ट नाव म्हणून रेनॉल्ड्स, आणि तो प्युअर नंबर आहे. म्हणजे 100, 200 हे म्हणजे नंबर्स, तसं तो प्युअर नंबर आहे. क्वांटिटी नव्हे, ती काय आहे, प्युअर नंबर आहे. बघूया. इथे तुमच्या लक्षात येईल की समजा एखादं पाणी असं फ्लो व्हायले आणि त्याच्यासाठी समजा रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू काय आली, 1000. आता तुम्ही म्हणा की 1000 कशी येईल, तर अशी, त्या पाण्याचं पण काय मोजायचं, वेलॉसिटी घ्यायचं, पाण्याचं डेन्सिटी घ्यायचं, ते पाणी ज्याच्यातून वाहते त्या पाईपचं डायमीटर घ्यायचं, आणि त्या लिक्विडची ही क्वांटिटी, विस्कॉसिटी, तिचा कोइफिशियंट घ्यायचा, आणि हे सगळं आपण कॅल्क्युलेट करायचं, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, आणि मग तुम्हाला आरची व्हॅल्यू मिळेलच, रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू मिळेलच. मग ती व्हॅल्यू जर समजा 1000पर्यंत असेल, तर मग समजून घ्या की ते जे लिक्विड आहे ते काय आहे, स्ट्रीमलाईन फ्लो आहे, म्हणजे शांतपणे एका डायरेक्शनमध्ये स्टेडी वाहणारा फ्लो आहे. समजा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि ते पाणी समजा ते आरचं व्हॅल्यू समजा कॅल्क्युलेशन तुमचं 2000पेक्षा जास्त आलं, तर मग समजायचं की तो काय आहे, टर्ब्युलंट फ्लो आहे. तो काय आहे, टर्ब्युलंट फ्लो. आणि जर समजा तुमचं कॅल्क्युलेशन 1000 ते 2000च्या दरम्यान अडकलं, मध्ये आलं बिटवीन 1000 टू 2000, तर मग समजायचं की ते लिक्विड, तो जो फ्लो आहे तो आता स्ट्रीमलाईनमधून टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट व्हायच्या प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे नदी शांत व्हायली आहे आणि तिला आता पूर यायची शक्यता आहे. सो हे काय होतं, रेनॉल्ड्स नंबर आणि क्रिटिकल वेलॉसिटी दोघांसाठीचा फॉर्म्युला. समजा हा एक सरफेस आहे खालचा, आणि ह्या सरफेसवरून समजा हे लिक्विड फ्लो व्हायले अशा पद्धतीनं ह्या डायरेक्शनमध्ये डावीकडून उजवीकडे. ह्या लिक्विडचे ऑटोमॅटिक असे काय होणार, लेयर्स तयार होणार, आतल्या आत अशा पट्ट्या तयार होणार आहेत. आपल्याला ते असं दिसेल, आपल्याला असं ते पाणी जाणवेल की ते असं फ्लो व्हायले एक सलग, पण आतमध्ये काय झालं असणार आहेत, लेयर्स तयार झाले असणार आहेत. आपण असं कन्सिडर करूया की ह्या फ्लोमध्ये असे 4 लेयर्स तयार झाल्यात, पट्ट्या तयार झाल्यात. हा खाली कोण आहे, सरफेस, आणि ह्या कोण आहेत, लेयर्स. ही वरची काय आहे, ही सगळ्यात टॉपची लेयर, सेकंड वरून टॉप नंतर, आणि ही सगळ्यात खालची जी जमिनीला लागून आहे, फ्लो त्या सरफेसला लागून आहे ती. बघूया. सो इथं आपल्याला बघायचं आहे की विस्कॉसिटी म्हणजे काय. विस्कॉसिटी तुमच्या पटकन लक्षात येईलच. समजा की आपण काय केलं, एका भांड्यातून समजा पाणी ओतलं, तर ते पाणी काय होते, स्पीडनं खाली पडेल.
हेच आपण त्याच भांड्यातून थोड्या वेळानं समजा मध किंवा ग्लू, गम, फेविकॉल असं काहीतरी ओतलं तर ते पटकन पाण्यासारखं खाली पडेल का? नाही. तर ते काय असतं, चिकट असतं, घट्ट असतं, विस्कस असतं. तर त्याच्यामध्ये काय झालं असतं की असे लेयर्स तयार झालेले असतात, म्हणजे पाण्यामध्ये पण असतात, पण अशा विस्कस चिकट लिक्विडमध्ये काय असतात, जास्त असतात लेयर्स. आणि ह्या लेयर्स एकमेकांना काय आहेत, एकमेकांवरून घसरू देत नाहीत. म्हणजे मी मग अशी तुम्हाला म्हटलंच की ही सगळ्यात खालची जी 1 नंबरची लेयर आहे तिचं स्पीड सगळ्यात कमी, आणि सगळ्यात कमी म्हणजे ॲक्च्युली झिरोच असतं, खूप कमी. त्याच्यावरची जी आहे लेयर, 2 नंबरची लेयर, तिचं स्पीड हिच्या स्पीडपेक्षा जास्त. 3 नंबरच्या लेअरचं स्पीड 2 नंबरच्या लेअरपेक्षा जास्त, आणि 4 नंबरच्या लेअरचं स्पीड सगळ्यात जास्त. म्हणजे प्रत्येक वरची लेअर ही खालच्या लेअरपेक्षा काय आहे, स्पीडमध्ये आहे. ओके, बघूया. मग आपल्याकडे हे 1 2 3 4 लेयर्स आहेत. समजा मी असं म्हटलं की ही जी लेयर आहे इथली, ही सरफेसपासून एक्स एवढ्या डिस्टन्सवरती आहे. तर मग तिची वरची सगळ्यात टॉपची लेअर ती तिच्या ह्या लेअरपेक्षा जेवढं डिस्टन्स असेल त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त डिस्टन्स असेल. मग ह्या लेअरचं डिस्टन्स किती आहे, खालच्या सरफेसपासून एक्स. तर मग हिचं तिच्यापेक्षा जास्त म्हणजे किती, एक्स प्लस डी एक्स, थोडंसं जास्त ना. ह्या लेअरचं डिस्टन्स आहे एक्स सरफेसपासून, तर मग ह्याचं जास्त असेल, एक्स प्लस डी एक्स. ह्याच्या खालच्या लेअरचं तिच्यापेक्षा कमी असेल, एक्स मायनस डी एक्स म्हणजे स्मॉल डिस्टन्स. सो 3 नंबरची लेअर जी आहे ती सरफेसपासून आपण म्हटलं एक्स डिस्टन्सवरती आहे. तर वरची किती असणार आहे मग, एक्स प्लस डी एक्स म्हणजे थोडंसं डिस्टन्स जास्त, म्हणजे आपण म्हणूया 3+1 4 एवढं डिस्टन्स. तर मग खालची मग कमी असेल, 3 - 1 म्हणजे 2. सो हे काय झालं, प्रत्येक लेअरचं डिस्टन्स झालं. त्या प्रत्येक लेअरची वेलॉसिटी बघूया. जी लेअर एक्स डिस्टन्सवरती आहे तिचं स्पीड आपण समजा म्हणूया व्ही आहे. मग तिच्या वरची जी लेअर आहे 4 नंबरची, तिचं स्पीड काय असणार आहे, जास्त असेल, म्हणजे व्ही प्लस डी व्ही. आणि खालच्या लेअरचं स्पीड कमी असेल, म्हणजेच व्ही मायनस डी व्ही. सो हे काय झालं, प्रत्येक लेअरचं स्पीड झालं. ठीक आहे, आपण व्हॅल्यू कन्सिडर करतोय फक्त. आता होणार काय आहे की प्रत्येक वरची लेअर खालच्या लेअरपेक्षा जास्त स्पीडमध्ये आहे. म्हणजे बघा, ह्या लेअरचं स्पीड आहे व्ही मायनस डी व्ही, तर हिचं आहे व्ही म्हणजे जास्त झालं, ह्या लेअरपेक्षा हिचं जास्त झालं. आणि ही वरच्या लेअरचं तर ह्या लेअरपेक्षा पण जास्त झालं. सो प्रत्येक वरची लेअर स्पीडनं चालल्या आणि खालची लेअर स्लो चालल्या. मग त्यांच्यामध्ये काय होणार, मिसमॅच होणार. मग त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये घर्षण तयार होणार. प्रत्येक वरची लेअर खालच्या लेअरला घासत पुढे चालली असणार. त्यामुळे काय करेल, प्रत्येक खालची लेअर वरच्या लेअरवरती काय देणार, फोर्स देणार. लेयर्समध्ये काय येणार आहे, अपोजिंग फोर्स येणार आहे. प्रत्येक खालची लेअर वरच्या स्पीडनं चाललेल्या लेअरला घासून घर्षण बलानं काय करेल, मागे ओढायचा किंवा स्पीड कमी करायचा प्रयत्न करेल. बघूया, हा इथं बघूया, हा आहे पहिल्या आणि दुसऱ्या लेअरमधला फोर्स, म्हणजे दुसऱ्या लेअरवरती दिलेला पहिल्या लेअरनं फोर्स. तसंच हा आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरमधला फोर्स, तिसऱ्या लेअरवरती दुसऱ्या लेअरनं दिलेला फोर्स. तसंच हा काय आहे, शेवटचा जो चौथा लेअर आहे ती आणि इथं जी तिसरी लेअर आहे ती, ह्यांच्यामधला घर्षण बल, ह्यालाच आपण म्हणूया विस्कस फोर्स. ह्यालाच आपण काय म्हणूया, विस्कस फोर्स. प्रत्येक 2 लेअरमध्ये असलेला फोर्स. सगळ्यात खालची लेअर ही खूपच स्लो असते, तिचं स्पीड काय असतं, ॲप्रॉक्सिमेटली 0, म्हणजे आपण तिला काय म्हणू शकतोय, स्टेशनरी लेअर, स्लो असलेली स्टेशनरी स्टेडी लेअर. सो ही जी काही प्रॉपर्टी आहे लेयर्समधली एकमेकांना मागे ओढायची, हीच प्रॉपर्टी म्हणजे काय आहे, विस्कॉसिटी. हीच प्रॉपर्टी म्हणजे काय आहे, विस्कॉसिटी आहे. ठीक आहे. ओके, इथे बघा, विस्कॉसिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच म्हणजे त्यामुळे द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ फ्लुइड एक्सपिरियन्स अ ड्रॅगिंग फोर्स ओढला जाणारा फोर्स मागे. दिस फोर्स इज कॉल्ड विस्कस फोर्स. आता
जर समजा आपण असं घेतलं, इकडे आपल्याला डायग्राम आहे हे, समजा इकडे ही जी 3 नंबरची लेयर आहे जिचं स्पीड आहे v, 3 नंबरची लेयर जिचं स्पीड आहे v, त्या लेयरचं सरफेसपासून डिस्टन्स किती आहे x. मग समजा आपण असं घेतलं की वेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स, वेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स, तर मग ह्या तिसऱ्या लेयरसाठी काय येणार v अपॉन x, v अपॉन x म्हणजे त्या लेयरची वेलॉसिटी घ्यायची आणि त्याच लेयरचं डिस्टन्स घ्यायचं. ठीक आहे. चौथ्या लेयरसाठी बघा, चौथ्या लेयरसाठी काय येणार वेलॉसिटी v प्लस डी व्ही, आणि चौथ्या लेयरसाठीच डिस्टन्स किती आहे x प्लस डी एक्स. समजा आपण त्यांचं घेतलं, वेलॉसिटी पहिला घेतली v प्लस डी व्ही आणि डिवायडेड बाय काय केलं डिस्टन्स x प्लस डी एक्स. म्हणजे आपण इथं काय झालं रेशो घेतोय एखाद्या लेयरसाठी रेशो कशाचा वेलॉसिटीचा आणि डिस्टन्सचा. मग हा जो वेलॉसिटी आणि डिस्टन्सचा जो काय रेशो आहे त्यालाच म्हणायचं वेलॉसिटी ग्रॅडियंट, वेलॉसिटी ग्रॅडियंट. मग वरती आहे वेलॉसिटी, त्यामुळे काय येणार मीटर पर सेकंड, आणि खाली आहे डिस्टन्स म्हणजे आणि खाली काय येणार मीटर. सो काय येणार मीटर पर सेकंड इंटू मीटर. मग मीटरला मीटर काय होईल कॅन्सल. सो आपल्याला त्याचं युनिट काय मिळेल 1/s पर सेकंड वेलॉसिटी ग्रॅडियंटसाठी. ठीक आहे. इथंपर्यंत काय करा वाचून ठेवा, राहिलेला भाग आपण काय करूया उद्या बघूया. थँक्यू क्लास.